प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। अभिजित दीपके आणि कॉक्रोच जनता पक्ष ही दोन नावं सध्या फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ट्रेंडिंगला आहे। आघाडीवरती ही दोन नावं आहे। फक्त भारतामध्येच नव्हे तर जगभरात देखील ही दोन नावं अभिजित दीपके आणि कॉक्रोच जनता पक्ष चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय झालेला आहे। मित्रांनो, अभिजित दीपके हा सर्वसामान्य वर्गातला एक सामान्य मुलगा। ह्या तरुणानं असं काय केलं की ह्या तरुणाला संपूर्ण देशभरातील तरुणाचा, सर्व जाती धर्मातल्या, सर्व भाषा प्रांतांमधल्या तरुणाईचा इतका प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद, पाठिंबा का मिळत आहे? अवघ्या काही दिवसांमध्ये 2 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स या तरुणाला इंस्टाग्राम वरती मिळाले। इतर त्याचे सोशल अकाउंट बंद पाडण्यात आली तो भाग वेगळा, परंतु ज्या पद्धतीने आणि ज्या गतीनं या तरुणाला इथल्या भारतीय तरुणाचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालाय ते पाहून इथल्या नफरतखोर शक्तींच्या पायाखालची जमीन सरकली, हादरली आणि त्याच्यावरती, त्याच्या सोशल अकाउंट वरती विविध प्रकारच्या बंदी घालण्यात आल्या। मित्रांनो, अभिजित दीपके ह्या तरुणानं या देशातल्या सर्वोच्च न्यायाधीश ज्या आमच्या भारतीय तरुणांना उद्देशून झुरळ म्हटला, त्यांना कॉक्रोच म्हटलं, ह्या भारतातील तरुण झुरळ आहेत असं ज्या वेळेला सरन्यायाधीश म्हणाला, त्याच्या विरोधामध्ये ह्या तरुणानं बंड उभारलं, आवाज दिला तरुणाईला, जर आम्ही झुरळ आहोत तर तुमची सत्ता आम्ही पोखरल्याशिवाय राहणार नाही, हा गर्भित इशारा या अभिजित दीपके या तरुणाच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आणि त्याला भारतामधील करोडो तरुणांचा प्रतिसाद मिळाला। आज संपूर्ण जगभरामध्ये अभिजित दीपके याची चर्चा आहे। मित्रांनो, अभिजित दीपके हा एक इमानदार तरुण आहे। त्याने आपल्या पूर्व आयुष्यामध्ये आपण काय केलं, आपण कुणाबरोबर संलग्न होतो किंवा कुणाबरोबर आपण कामं केली, कोणत्या वर्गातून आपण येतोय, सगळं आणि सगळं त्याने आड पडता न ठेवता तरुणांसमोर, भारतासमोर आपलं चरित्र ठेवलं, आपला पूर्व इतिहास ठेवला, काही त्याने लपवलं नाही आणि हीच गोष्ट भारतीय तरुणांना भावली, त्याचा खरेपणा भावला, त्याचा खरेपणा भावला आणि तरुणांनी या अभिजित दीपकेला डोक्यावर घेतलं। अभिजित दीपके सध्या अमेरिकेमध्ये आहे आणि त्याने तिथून जाहीर केलंय, मी 6 जून रोजी भारतामध्ये येतोय। होय, 6 जून या दिवसाला आम्हा महाराष्ट्रीयन जनतेच्या हृदयामध्ये एक अनन्यसाधारण असं महत्व आहे। आमच्या हृदयात कोरून ठेवलेली ती तारीख आहे, कारण या 6 जून रोजी बहुजन प्रजाप्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यात आला होता। शिवाजी राजे या स्वराज्याचे राजे बनले होते, छत्रपती बनले होते। ती तारीख 6 जून आणि त्याच दिवशी अभिजित दीपके भारतामध्ये जंतर मंतरवर, नवी दिल्लीतील जंतर मंतरवर प्रचंड आंदोलन उभं करत आहे। धर्मेंद्र प्रधान हटाओ मोहीम तो हाती घेत आहे। धर्मेंद्र प्रधान हा तोच शिक्षण मंत्री की ज्याच्या कारकिर्दीमध्ये नीट परीक्षेचे पेपर फुटले, सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धुळीला मिळाले, मातीमोल झालं
त्यांचे भविष्य, त्यांचे स्वप्न भंगलं तरी सुद्धा हा धर्मेंद्र प्रधान खुर्चीवर आहे, कारण त्याचा आकावरती बसलेला आहे. आणि म्हणून त्यांना जाहीरपणे आव्हान द्यायला अभिजित दिपके मैदानात येतोय. भारताचा शिक्षण मंत्री बदला, मी येतोय भारतामध्ये. कसा बदलत नाही ते मी पाहतो. आणि त्याच्या या आवाहनाला भारतातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायला सुरुवात केलेली आहे. 6 जून रोजी जंतर मंतरवर दिल्लीमध्ये पाय ठेवायला जागा राहणार नाही असा अंदाज या देशातील मीडिया व्यक्त करत आहे, तज्ञ व्यक्त करत आहे. अभूतपूर्व गर्दी, अभूतपूर्व तरुणाईचा मेळा दिल्लीमध्ये पाहायला मिळेल असं तज्ञांचं, राजकीय तज्ञांचं मत आहे. असो, अभिजित दिपके याच्या त्या मेळाव्याला, त्याच्या त्या रॅलीला, आंदोलनाला कितपत प्रतिसाद मिळतो, त्या सध्या आंदोलन सफल होतंय की नाही हे आपल्याला 6 जूनच्या नंतर कळणारच आहे. परंतु ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये एका चर्चेला जोर आलाय. आणि ती चर्चा म्हणजे अभिजित दिपके हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च विद्याविभूषित नातवाला ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना भेटणार काय? ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांना अभिजित दिपके येऊन भेटणार काय? त्यांचं मार्गदर्शन घेणार काय? त्यांचा आशीर्वाद घेणार काय? ही चर्चा आता रंगात आलेली आहे. कारण ज्या वेळेला अभिजित दिपके आणि त्याचा पक्ष कॉकरोच जनता पक्ष हा जगासमोर आला, त्यावेळेला या अभिजित दिपकेला ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. तू भारतात ये, तुला आम्ही मारून टाकू. तू भारतात जरी आला नाही, तुला अमेरिकेत येऊन आम्ही मारून टाकू, अशा पद्धतीच्या त्याला धमक्या देण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर अभिजित, तू घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे असा दिलासा ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांनी अभिजित दिपकेला दिला. त्याच्या घरच्यांना, त्याच्या वडिलांना फोन करून त्यांना आधार दिला. आणि त्यामुळे साहजिक असं आहे, अभिजित दिपकेच्या मनामध्ये ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांबद्दल ममत्व असणं साहजिकच आहे. आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर अभिजित दिपके प्रकाशजी आंबेडकरांना भेटणार काय? त्यांचा आशीर्वाद घेणार काय? त्यांचे मार्गदर्शन घेणार काय? या संबंधित चर्चांना ऊत आलेला आहे. बघूया अभिजित भारतामध्ये आल्याच्या नंतर तो नेमकं करतो काय. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.